नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पुलाव. तर त्यासाठी बघा आपण हे घेतले आहे 1 वाटी सोयाबीन. तर आधी आपण यांना गरम पाण्यामध्ये घालणार आहोत. तर यामध्ये आपण गरम पाणी घालू. छान उकळतं पाणी केलेलं आहे आपण आणि यामध्ये 10 मिनटं आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत. झाकण ठेवू आपण. आणि इथे आपण बासमती राईस घेतलेला आहे. तर इथे आपण पूर्ण भरून न घेतलेली वाटी असं सपाट वाटी घेतलेला आहे तांदूळ आपण. तर तांदूळ धुवून घेऊ आपण. तर तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे. तर इथे आपले सोयाबीनसुद्धा छान भिजलेले आहे. ते आपण पाणी काढून घेऊ. आणि आता आपण हे सोयाबीनमधलं पूर्ण पाणी असं काढून घेऊ. अशा प्रकारे दाबून बाउलमध्ये घालू. आणि आता आपल्याला ह्या सोयाबीन वड्या मॅरिनेट करून ठेवायच्या आहे. थोडीशी हळद घालू आपण, तिखट आणि मीठ. आणि इथे मी घालणार आहे लिंबाचा रस. तुम्हाला दही लावायचं, तुम्ही दह्यामध्ये सुद्धा मॅरिनेट करू शकता. पण मी इथे काय लिंबाचाच रस घालणार आहे. तर इथे मी 1 लिंबू वापरलेला आहे. लिंबाच्या रसाने एकदम अशी अप्रतिम अशी चव लागते, म्हणून मी इथे लिंबाचा वापर केलेला आहे. व्यवस्थित सर्व मिक्स करू. सर्व वड्यांना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे आपल्या. आणि आता हे आपण बाजूला ठेवू. आणि आता आपल्याला इतर काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. मी काही खडा मसाले घेतलेले आहे. तेजपत्ता, मोठी वेलची, छोटी वेलदोडा, दालचिनी, लवंग, मिरे असं घेतलेलं आहे. जिरं घेतलेलं आहे. हळद, तिखट, 1 कांदा घेतलेला आहे, तो असं लांब चिरून घेतलेला आहे. 1 टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि आपण तुपामध्ये करणार आहोत. मीठ लागणार आहे आपल्याला. तर इथे आपण कुकर ठेवलेला आहे तापवायला. त्यामध्ये आपण हे तूप घालणार आहोत. गावरानी तूप घेतलेलं आहे आपण. तर इथे आधी आपण खडे मसाले घालणार आहोत. तेजपत्ता घातलेला आहे. आणि आता हे इतर मसाले. तर वेलदोडे आपण थोडं फोडून घातलेले आहे. आता घालू आपण जिरं. तूप आपलं पटकन गरम होतं. तुम्ही तेलात सुद्धा बनवू शकता. आणि इथे 1 कांदा परतून घेऊ. मिरची घालू. टोमॅटो घालू. तर कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे. टोमॅटोसुद्धा छान परतून घेऊ आपण. तर टोमॅटोसुद्धा आपला छान परतून झालेला आहे. आणि आता त्यात घालू हळद आणि हे लाल तिखट. तर 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आपण. आणि आता आपलं छान हे तिखट वगैरे छान परतून झालेलं आहे. त्यामध्येच आपण हे मॅरिनेट केलेले सोयाबीन घालणार आहोत. ते परतून घेणार आहोत. आणि आता हे तांदूळ जे धुवून घेतलेले होते आपण ते घालणार आहोत. ते छान परतून घेऊ. तर तांदूळसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे. थोडंसं हाय फ्लेमवर आपण तांदूळ परतून घेणार आहोत. गॅस थोडा मोठा करायचा. तर तांदूळसुद्धा आपण परतून घेतलेले आहे. आता आपण पाणी घालणार आहोत. तर इथे आपण साधारण 1.5 वाटी पाणी घालणार आहोत. आणि आता मीठ घालू आपण. आपण सोयाबीन जेव्हा मॅरिनेट केलं तेव्हासुद्धा मीठ घातलेलं आहे. त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे. तर आता छान मिक्स करू. आणि आता झाकण लावू आपण कुकरचं.
आणि 2 शिट्या आपण काढून घेणार आहोत. तर इथे आपल्या कुकरच्या शिट्या झालेल्या आहे. आता छान वाफ निघू देऊ आपण. तर इथे पूर्णपणे प्रेशर निघालेलं आहे कुकरचं. आपण आता उघडून बघू. तर अगदी मस्त झालेला आहे आपला पुलाव. हे पत्ता काढून घेऊ आपण, तेजपत्ता काढून थोडं साईडला ठेवू. बघा आता छान अशा प्रकारे मोकळा करून घ्यायचा आहे. अगदी मस्त असं पुलाव तयार झालेला आहे आपला सोया चंक्स पुलाव. तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. तुपामध्ये आपण केलेला आहे पुलाव आणि खडे मसाले घातलेले आहे. एकदम असा सुगंध छान सुटलेला आहे आपल्या पुलावचा. अगदी थोडीशी कोथिंबीर घालू. तर अशा प्रकारे आपला टेस्टी चटपटीत असा सोया पुलाव तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.